भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली आहे. येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर अनुयायांची अलोट गर्दी होती, तर पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. सायंकाळी नेत्रदीपक रोषणाई, ढोलताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर शहरातून मिरवणुका निघाल्या, त्यामुळे अवघं शहर निळे वादळ निर्माण झालं. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला 14 फुटी पुतळ्याचं अनावरण भीमराव आंबेडकर आणि आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री 12 वाजता अनुयायांनी जल्लोष केला. मंगळवारी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर दिवसभर डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, जिल्हाधिकारी मैना घोष, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील, नगरसेविका वर्षा निंबाळकर, युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अनेकांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. सायंकाळी प्रमुख मार्गावरून मिरवणुका काढण्यात आल्या. आकर्षक विद्युत रोषणाईने चित्ररथ सजवण्यात आले. त्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. आबालवृद्धांनी संपूर्ण मार्गावर गर्दी केली होती. एकच साहेब बाबासाहेबचा जयघोष आणि ढोल ताशे डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत भीमसैनिकांनी ठेका धरला. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा प्रकार विट्यात घडलाय. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके असं मृत महिलेचं नाव असून पती संशयित सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके हा फरार झालाय. या प्रकरणी मृत काजलची मावशी दीपाली साठे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अविनाश लोटके याचा प्रेमविवाह काजल हिच्याशी झाला होता. आई मुंबईला असते, त्यामुळे काजल तिची मावशी दीपाली हिच्याकडेच लहानपणापासून होती. लग्नानंतर अविनाश आणि काजल या दाम्पत्याला 3 वर्षांचा मुलगा आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर ते दोघे भाड्याच्या घरात राहत होते. सोमवारी रात्री उशिरा अविनाश आणि काजल हे अष्टमीच्या यात्रेसाठी गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर पहाटे आपली पत्नी काजल ही आपल्याला न सांगता कुठेतरी बाहेर निघून गेली असं सांगून अविनाश यांनी त्याचा मित्र रोहित प्रकाश कोरडे यांच्याकडे आपला 3 वर्षांचा मुलगा ठेवला आणि निघून गेला. यानंतर बराच वेळ झाला अविनाश परत आला नाही. हे पाहून रोहित त्याच्या घराकडे गेला. अविनाशच्या घराच्या खिडकीतून पाहिलं असता आत मोठ्या प्रमाणावर रक्त फरशीवर पडलेलं दिसलं. त्यावेळी त्याने ओरडतच पुन्हा दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे आतून कडी असल्याचं निदर्शनास आलं. त्यावर रोहितने अविनाशच्या घर मालकाकडे संपर्क साधला आणि त्यांना बोलावून घेतलं. यावेळी त्यांनी विटा पोलीस ठाण्याशीही संपर्क केला. पोलीस आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली काजल दिसली. तिच्या डोक्यात जोरदार वार केलेला आढळलेला आहे. नाथबाबाच्या नावानं चांग भलं, देवाच्या काठीचं चांग भलं असं जयघोष करत गुलालाची उधळण करत खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाची पालखी आणि सासन काठी सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेने लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलाय. खरसुंडी येथील सिद्धनाथ चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक दाखल झाले होते. या चैत्री यात्रेत सासनकाठी सोहळ्यावेळी भाविकांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली आहे. सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेला अष्टमीपासून सुरुवात झाली होती. नाथ अष्टमीनंतर जोगेश्वरी परिसरात झालेल्या विवाह सोहळ्यानंतर संपन्न होणारा वरातीचा उत्सव म्हणजे सासनकाठी आणि पालखी सोहळा मानला जातो. मंदिराच्या आवारात एक एक करून सर्व सासनकाठ्या भाविकांनी उभ्या केल्या. ऐन उन्हाळ्यात सासनकाठी नाचवत मुख्य बाजारपेठेतून जोगेश्वरी मंदिराकडे नेल्या. यावेळी गुलाल आणि खोबऱ्याची उधळण भाविकांनी केली आहे. त्यामुळे सर्व आसमंत गुलालाने न्हावून गेला. भाविक सायकल, मोटरसायकल, बैलगाडी, खाजगी वाहने, टेम्पो, ट्रक या वाहनातून 2 लाखांहून जास्त भाविकांनी सोहळ्यासाठी हजेरी लावली आहे. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खरसुंडी येथील श्री सिद्धनाथाच्या सासनकाठी आणि पालखी सोहळा पाहण्यासाठी अनेक राज्यातील भाविक आले होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बाजार समितीचे संचालक मंडळ रद्द करण्याची कारवाई लोकशाही विरोधी आहे. एकतर्फी कारवाईने राज्य सरकारकडून एकाधिकारशाही सुरू असल्याचं टीकास्त्र जयंत पाटील यांनी सांगलीत सोडले.
सांगली जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, सांगली बाजार समिती देशातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे. बाजार समिती मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून लोकशाही पद्धतीने संचालक म्हणून निवडून आलेत. बाजार समित्यांचं विभाजन करण्यापूर्वी संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे. संचालकांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांचे पद रद्द करणं लोकशाही विरोधी असल्याचं स्पष्ट दिसून येते. बाजार समितीचे 3 स्वतंत्र समित्यांमध्ये विभाजन केले. सांगली मुख्य बाजारपेठ आणि उपबाजार एकमेकांवर अवलंबून असल्याने त्रिभाजन झाल्यास जत व कवठेमहांकाळ येथील बाजार समित्या तोट्यात येतील. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये हमाली करणारे, त्याशिवाय व्यापारी, दिवाणजी, अडते हे जत कवठेमहांकाळ तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे ते वर्षानुवर्षे काम तिथं करतात. राज्यातील अनेक बाजार समित्यांचे विभाजन करण्यात येणार आहे, परंतु सद्यस्थितीत सांगली बाजार समितीचं विभाजन केलंय. संचालक मंडळावर करण्यात आलेली सरकारची एकाधिकारशाही असल्याचंही दिसून येते. याविरोधात संचालकांनी न्यायालयात दाद मागितली असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 208 कोटी 88 लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय. जिल्हा बँकेत आल्यानंतर 5 वर्षात एनपीए कमी करण्याचं टार्गेट ठेवलं होतं, ते 4 वर्षात पूर्ण केलंय. आता नेट एनपीए 0% झालाय. बँकेचं शताब्दी वर्ष सुरू झालं असून शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासावर 10,000 कोटींच्या ठेवी करण्यात यश आलंय. आता राज्यात पहिल्या क्रमांकावर नेऊ अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे. बँकेच्या सभागृहात आर्थिक वर्षाचा टाळेबंदबाबतची माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी दिली आहे. यावेळी खासदार आणि संचालक विशाल पाटील, महेंद्र लाड, तानाजी पाटील, व्हीएस पाटील, मनसूर खतीब, बाळासाहेब होनमोरे उपस्थित होते. अध्यक्ष नाईक म्हणाले, कर्जमाफीच्या आशेमुळे शेती कर्जाच्या वसुलीवर काहीसा परिणाम झाला होता, परंतु मार्चमध्ये कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती कर्जाची परतफेड केली. बँकेचे शतक महोत्सवी वर्ष 28 मार्च 2026 पासून सुरू झाले. त्या वर्षात 10,000 कोटींच्या ठेवींचा संकल्प करण्यात आला होता. तो पूर्ण झाला असून 10,012 कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केलाय. बँकेच्या पारदर्शी कारभारावर विश्वास ठेवून ठेवी मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाकोर्डे खुर्द येथील सरपंच पत्नीच्या सोबतीने लाच घेणाऱ्या प्राथमिक शिक्षक बाळासाहेब पाटील यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केलं. निलंबन कालावधीत त्याला तालुका मुख्यालयात नियुक्ती देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. मागील सोमवारी सायंकाळी पत्नी शीतल यांच्यासह त्याला 35,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं. पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करून घेण्यासाठी आणि शासकीय कपाती परत करण्यासाठी त्यांना 50,000ची लाच मागितली होती. तडजोडीअंती 35,000 रुपयांवर व्यवहार ठरला. शिराळा तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलच्या पोर्चमध्ये लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं होतं. शिक्षक पाटील याच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. पाटील हा जाधववाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले की पाटील याच्यावरील कारवाईचा अहवाल आल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. लाच घेण्यासारखे गुन्हेगारी कृत्य करून जिल्हा परिषदेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याचा आणि प्रशासकीय शिस्तभंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय. केंद्र सरकारने बँकिंग कायद्यात दुरुस्ती करून सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतलाय. या कायद्यामुळे सहकारी बँकिंग अडचणीत येणार आहेत. सहकारी बँकातील सभासदांच्या हक्काचा विचार करून सदरची तरतूद महाराष्ट्रातील सहकारी बँकांना लागू करू नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांच्या संचालकांना सलग 8 वर्षांनंतर संचालक पदावर राहता येत नाही. ही तरतूद पूर्वीच कायद्यात आहे, मात्र आता केंद्र सरकारने या कायद्यात सहकारी बँकांचाही समावेश केलाय. सहकारी बँकातील संचालक मंडळ 5 वर्षांचं असतं, त्यामुळे ते 8 ऐवजी सलग 10 वर्ष संचालक असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वास्तविक यामुळे सहकारी बँकिंगवर अन्याय होणार आहे. सहकार कायद्यातील या दुरुस्तीविरोधात राज्यातील सहकार क्षेत्रात नाराजी आहे. याबाबत मी स्वतः तसेच आमदार दिलीप वळसे पाटील आणि अन्य काही लोकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांना कायद्यातील या तरतुदीच्या परिणामाची कल्पना दिली. सहकार क्षेत्रासाठी ही तरतूद योग्य नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने काही विधेयके चर्चेत आणली होती. गोंधळात ही विधेयके सरकारने मंजूर करून घेतली. यात सहकारी संस्थातील मागासवर्गीय संचालकांबाबतचे हे विधेयक होते. हे संचालक मंडळाच्या अधिकारावर अतिक्रमणे असून शासनाचा सहकारी संस्थात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष हस्तक्षेप होतोय. पाशवी बहुमताच्या जोरावर
सरकार मनमानी कारभार करत असल्याची टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली आहे. महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या कृती आराखड्याला समिती बैठकीत सूचनांसह मंजुरी देण्यात आली आहे. सभापती बानू जमादार यांच्या अध्यक्षतेखाली महिला बालकल्याण समितीची बैठक पार पडली. बैठकीसाठी उपायुक्त अश्विनी पाटील, विभाग प्रमुख बाबासाहेब माळी होते. या बैठकीत महापालिका क्षेत्रात महिलांसाठी ओपन जिम, अत्याधुनिक वाचनालय, रोजगार मेळावे घेण्याचा निर्णय महिला बालकल्याण समिती बैठकीत घेण्यात आला. तसेच महिला बचत गटांसाठी उमेद प्रदर्शन आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि पाण्याच्या टाकीसह वॉटर प्युरिफायर बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात महिलांसाठी आणि मुलींसाठी कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महापालिका दवाखाने याबरोबर महापालिकेच्या मुलींच्या शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या कृती आराखड्याबाबत नगरसेविका रोहिणी पाटील, बिल्किस बुरगुज, रोगिता राठोड, अश्विनी कदम, विद्या नलवडे, मीनाक्षी पाटील, लक्ष्मी सरगर, नसीम नाईक, रईसा शिकलगार, मुबशिरीन बागवान, रेश्मा चौधरी, अंजली जाधव, वैशाली गवळी, अश्विनी कोळी, अश्विनी कोळीकर यांनी आपल्या सूचना मांडल्या. या सर्व सदस्यांच्या सूचना नोंदवून कृती आराखड्याला सभापती बानू जमादार यांनी मंजुरी दिली आणि सहभाग घेतला. बैठकीसाठी स्वीय सहाय्यक मंगल फोंडे, मुमताज तांबोळी उपस्थित होते.